ओम शांती. कालच्या लेसनमध्ये आपण शिवशंकर यांच्यामधलं महान अंतर पाहिलं आणि सर्व धर्माच्या आत्मांनी परमपिता परमात्माचं रूप निराकार ज्योतिबिंदू स्वरूप आहे हे ॲक्सेप्ट केले, हेही आपण पाहिलं. तर आज आपण पाहणार आहोत की परमपिता परमात्मा यांचं दिव्य कर्तव्य काय आहे. तर साधारण कर्तव्य तर परमपिता परमात्माचं असूच शकत नाही, कारण की परम आत्मा आहे आणि जे स्वतः निराकार आहेत, परंतु तरीसुद्धा ते 3 दिव्य कर्तव्य 3 सूक्ष्म देवतांद्वारे करून घेतात आणि म्हणूनच त्यांना करण करावणहार असं म्हटलं जातं. आता ते 3 दिव्य कर्तव्य काय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आपण ऐकून पण आहोत. आणि ते 3 दिव्य कर्तव्य आहे स्थापना, पालना, विनाश. ब्रह्माद्वारा स्थापना, शंकरद्वारा विनाश आणि विष्णूद्वारा पालना. तर ह्या 3 सूक्ष्म देवतांद्वारे परमपिता परमात्मा म्हणजेच शिवबाबा 3 दिव्य कर्तव्य करून घेतात. आता आत्माला कोणी क्रिएट केलेलं नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की परमपिता परमात्माने आत्माला क्रिएट केलेलं आहे, परंतु नाही. आत्मा तर इटर्नल आहे, अनादी आहे. ज्याप्रमाणे परमपिता परमात्मा इटर्नल आहे, अनादी आहे, त्याचप्रमाणे आत्मासुद्धा आहे. आणि या सृष्टीमध्ये 3 असं ज्या आहेत की जे इटर्नल आहे, अनादी आहे. एक आत्मा, दुसरं परमपिता परमात्मा आणि तिसरं 5 तत्व, ज्याला आपण सृष्टीचक्रसुद्धा म्हणतो. तर आत्माला ते क्रिएट करत नाही, परंतु आत्माला मोल्ड नक्कीच करतात. मोल्ड म्हणजे आत्माचं परिवर्तन नक्कीच होतं. म्हणजे आत्मा परिवर्तन करू शकते. तर कसलं परिवर्तन करू शकते? आपल्या स्वभाव आणि संस्कारांचं. तर बघा, उदाहरण मी तुम्हाला सांगते की जसं सोनार आहे, तर सोनार हा सोन्यापासून दागिने बनवतो. कुंभार जो आहे तो मातीपासून भांडी बनवतो. तर माती आणि सोना हे काय झालं? ते एक रॉ मटेरियल आहे. तर सोनार आणि कुंभार आर्टिस्ट आहेत ना, म्हणूनच त्यांना काय म्हटलं जातं? क्रिएटर म्हटलं जातं. परंतु त्यांनी काही सोनं आणि मातीला क्रिएट नाही केलेलं आहे, पण तरीसुद्धा त्यांना ते टायटल दिलेलं आहे की ते क्रिएटर आहेत, की त्यांनी दागिने घडवले है ना, कुंभाराने मातीची भांडी बनवली, तर हे सांगितलं जातं. तर त्याचप्रमाणे परमपिता परमात्मासुद्धा क्रिएटर आहेत, परंतु त्यांनी काही आत्माला क्रिएट केलेलं नाही, परंतु ते आत्माला काय करतात? मोल्ड करतात. आणि म्हणूनच त्यांना क्रिएटर असं म्हटलेलं आहे. तर आत्मामध्ये जे काही असे स्वभाव संस्कार आहेत की ज्यांना कोणी बदलू शकत नाही, परंतु परमपिता परमात्माचे जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाद्वारे आत्मामधले जे काही वाईट संस्कार आहेत, ज्या काही कमी कमजोरी आहेत, तर ते बदलू शकते. आणि म्हणूनच म्हटलेले आहे की परमपिता परमात्मा क्रिएटर आहे. आता नवीन सृष्टीच्या रचनेसाठी तिन्ही जे कर्तव्य आहेत, स्थापना, पालना आणि विनाश, तर यांचं महत्त्व आहे. आता परमपिता परमात्मा नवीन सृष्टी रचतात. तर नवीन सृष्टी बनवण्यासाठी काय करावं लागेल? ज्याप्रमाणे बघा, आपल्यांना नवीन घर बनवायचं आहे. आपलं घर जुनं झालेलं आहे, तर जुनं जे घर आहे त्याला काय करावं लागेल? पाडावं लागेल आणि त्याच्या जागेवर तेव्हा आपण नवीन घर बनवू शकतो. त्याचप्रमाणे
परमपिता परमात्मा सुद्धा नवीन सृष्टीची रचना करतात. तर त्यासाठी जी सृष्टी जुनी झालेली आहे तर तिला काय करावं लागणार, त्याचा विनाश होणारच. विनाश हा हे सत्य आहे की परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे, मी आधी पण सांगितलं. आणि जी सृष्टी आता जुनी झालेली आहे तर तिला नवीन बनवण्यासाठी विनाश हा आवश्यक आहे. जसं म्हटलेलं आहे की आपल्याला एक नवीन धर्माची म्हणजेच एक सत्य धर्माची स्थापना करायची आहे, सत्य धर्माची स्थापना करायची आहे. तर त्यासाठी अधर्म जे काय आहे अधर्माचा विनाश करावाच लागतो है ना. की असा जो संसार की ज्याच्यामध्ये धर्म सत्य होता आणि म्हणूनच अशा या कलियुगामध्ये जो काही अधर्म झालेला आहे लोकांमध्ये तर त्याचा विनाश करणं आवश्यक आहे. जेव्हा कुठल्याही गोष्टीचं अति होतं तर त्यावेळेस अंत हा नक्कीच होतो. म्हणून म्हटलं जातं की अति तेथे माती. आणि पापाचा घडा जेव्हा भरला जातो तर तो नक्की काय होतं, एक ना एक दिवस फुटतो. आणि म्हणूनच या कार्यासाठी म्हणजे स्थापना, पालना आणि विनाश या तिन्ही कार्याद्वारे रचना, नवीन सृष्टीची रचना होते. आता स्थापनेचे कार्य परमपिता परमात्मा कसे करतात. स्थापना म्हणजे नेमकी कसली स्थापना, तर सुरुवातीला मी म्हटलं की परमपिता परमात्मा क्रिएटर आहेच, म्हणजेच आत्मामधले जे काही वाईट संस्कार आहेत त्यांना चेंज करणं, परिवर्तन करणं, मोल्ड करणं. तर हे आवश्यक आहे स्थापनाच्या कार्यासाठी. आणि म्हणूनच फक्त परमपिता परमात्माने आपल्याला ज्ञान दिलं, पण जोपर्यंत आपण त्यांच्या कार्यामध्ये मदतगार बनत नाही तोपर्यंत परमपिता परमात्मासुद्धा काही करू शकत नाही. तर आपल्याला मदतगार बनणं म्हणजे कसं, की आपल्याला आपलं स्वतःचं परिवर्तन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि स्वतःच्या परिवर्तनामध्ये आपल्याला आपले जे स्वभाव संस्कार आहेत असे स्वभाव संस्कार की ज्याच्यामुळे आपण स्वतःसुद्धा खूप त्रासलेलो असतो आणि इतरांना देखील त्याचा त्रास होतो. तर असे जे स्वभाव संस्कार आहेत, जे वाईट संस्कार आहेत, कमी कमजोरी आहेत, त्यांचं आपल्याला काय करायचं आहे, परिवर्तन करायचं. म्हणजेच काय की वाईट संस्कारांना आपल्याला काढून टाकायचं आहे आणि त्याच्या जागेवर आपल्याला चांगले संस्कार धारण करायचे आहेत, ज्याला दिव्य गुण म्हटलं जातं. जे देवी देवतांमध्ये होते दिव्य गुण होते, कारण की अशी सृष्टी की जी एकदम नवीन राहणार आणि त्या नवीन सृष्टीमध्ये देवी आणि देवतांचं राज्य असणार. त्याच्यासाठी आपल्याला आपल्यामध्ये दैवी संस्कारांची स्थापना करणं आवश्यक आहे. तर जसं बघा, आपल्याला माहिती आहे आधी आपल्याला कॅसेट रेकॉर्ड करायची असायची, नवीन गीतं त्याच्यात टाकायची असायची. तर आपण काय करायचो की जे जुने गीतं आहेत त्यांना काही पुसून टाकायचो असं नाही, परंतु नवीन गीतं जेव्हा आपण रेकॉर्डिंगला लावून द्यायचं तर त्यातला जे जुनं गीतं असायचे ते ॲटोमॅटिक पुसली जायचे. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की आपल्यामध्ये जे वाईट संस्कार आहेत त्यांना कसं काढू शकणार आपण, जेव्हा आपण चांगले संस्कार धारण करणार तेव्हा ॲटोमॅटिक आपल्यामधले वाईट संस्कार हे निघून जातात. तर समजा की मला खूप राग येतो है ना, खूप क्रोध येतो आणि मग क्रोध मला फक्त कोणी सांगितलं की तू सोडून दे ना. जसं समजा परमपिता परमात्माने हे ज्ञान दिलेलं आहे की तू एक आत्मा आहे आणि तू एक शांत स्वरूप आहे. आता जोपर्यंत मी रिअलाईज करणार नाही की मी शरीर नाही परंतु मी एक आत्मा आहे आणि मी आत्मा शांत स्वरूप आहे, मी स्वतः जोपर्यंत रिअलाईज नाही करणार तर तोपर्यंत माझ्यामधला राग, माझ्यामधला क्रोध जाणार का नाही. आणि म्हणूनच त्याच्यासाठी मला मेहनत घ्यावी लागेल. तर म्हणजेच काय की आपल्याला ह्या परमात्म कार्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला हात द्यावा लागेल. म्हणजेच कुठला हात, आपल्या स्वतःचा परिवर्तनाचा हात आपल्याला पुढे करावा लागणार.
चांगले संस्कार का धारण करायचे आहेत? कारण की आपल्याला अशा नवीन दुनियामध्ये जायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला चांगले संस्कार म्हणजेच दिव्य गुण आणि दैवी संस्कार आपल्याला आपल्यामध्ये स्थापित करणं आवश्यक आहे. कारण की आपण पाहतच आहोत की या सृष्टीमध्ये विनाश आपल्याला दिसतो आहे आणि त्यासाठी आपल्याला नवीन संस्कारांना धारण करणं आवश्यक आहे. कारण की आपल्याला परमपिता परमात्मा आपल्याला इशारा देत आहेत की आता हे सृष्टीरूपी जे घर आहे हे तुटणार आहे. आता काही लांब नाही आहे, काही दूर नाही आहे. आणि म्हणूनच आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्या संस्कारांना आपल्याला परिवर्तित करायचं आहे. कारण की आता नाही केलं तर कधीच होऊ शकणार नाही. खूप छान टाईम आपल्याला भेटलेला आहे, लॉकडाऊन आहे आणि खूप छान वेळ आपल्याला मिळालेली आहे. तर का नाही आपण ह्या वेळेला आपण काय करायचं, त्याला सफल करायचं. आणि कसं सफल करायचं? एक तर आपण आपल्यामधली चेकिंग करून आपल्या संस्कारांना आपण चेंज करू शकतो आणि राजयोगाच्या अभ्यासामुळे आपण आपल्या संस्कारांना नक्कीच परिवर्तित करू शकतो. तर परमपिता परमात्मा म्हणजे शिवबाबा आपल्याला आता आदेश देत आहेत की तुम्ही तुमच्या आत्माला शुद्ध करा, म्हणजे संस्कारांना दिव्य बनवा. कारण की अशा दुनियामध्ये जाण्यासाठी आपल्याला चांगले संस्कार धारण करावे लागतील. म्हटलं जातं की जेव्हा आत्मा जाते, शरीराला सोडून जाते, म्हणजेच मृत्यू होतं, तर सोबत काहीच घेऊन नाही जात. गाडी, बंगला, मोटर, संपत्ती, वैभव किंवा नातेवाईक कोणालाच घेऊन नाही जात. स्वतःच्या शरीरालासुद्धा घेऊन जाऊ शकत नाही. मग आत्मा घेऊन काय जाते? तर आत्मा फक्त घेऊन जाते तर ते म्हणजे तिचे कर्म. तर कर्म तिच्यासोबत असतात. तर म्हणूनच कर्म आपले चांगले असले तर काय होणार की आपल्याला चांगला जन्मसुद्धा मिळतो. तर परमपिता परमात्मा म्हणजे शिवबाबांनी आपल्याला मंत्र दिलेला आहे आणि तो मंत्र आहे मन मना भव. तर हा जो मंत्र आहे गीतेमध्ये सुद्धा दिलेला आहे. तर मन को मेरे में लगाव, म्हणजेच काय, आपल्याकडून कसे कर्म होतील? श्रेष्ठ कर्म होतील, चांगले कर्म होतील. आत्मा समजून परमपिता परमात्माची आठवण करणं, मनाला, बुद्धीला स्थिर करणं, म्हणजेच काय, प्रत्येक कर्म आपण जेव्हा परमपिता परमात्माच्या आठवणीत करतो तर आपल्याकडून चांगलेच कर्म होतात आणि आपल्यामधले जे पापकर्म आहेत, विकर्म आहेत, हे समाप्त व्हायला सुरुवात होते आणि आपले कर्म हे सुकर्म बनायला लागतात. विनाशाच्या आधी आपल्याला ही पूर्वतयारी नक्कीच करायची आहे. तर समजलं असेल कुठली तयारी करायची आहे की आपल्याला आपल्या संस्कारांना चेंज करायचं आहे. म्हणजेच काय, आपल्याला चांगले संस्कार धारण करायचे आहेत, दिव्य संस्कारांना धारण करायचे आहेत. तर दिव्य गुण कुठले आहेत मी तुम्हाला पुढे जे काही लेसन येणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर करणारच आहे. तर प्रजापिता ब्रह्मा बाबा हे कोण आहेत? कारण की परमपिता परमात्मा शिव बाबांनी यांच्या शरीराचा आधार घेऊन हे ज्ञान दिलेलं आहे. ते निराकार आहेत आणि आकाशवाणी किंवा प्रेरणाने ज्ञान देऊ शकत नाही आणि म्हणूनच त्यांना शरीराचा आधार घ्यावा लागतो. आणि म्हणूनच त्यांनी कोणाचा शरीराचा आधार घेतला? तर प्रजापिता ब्रह्मा बाबा यांच्या शरीराचा आधार घेऊन हे सत्य ज्ञान, हे गीता ज्ञान दिलेलं आहे. मग यांच्या शरीराचा आधार का घेतला, दुसऱ्याचा का नाही? गीतेमध्ये सुद्धा दिलेलं आहे बघा की मैं जो हूँ जैसा हूँ मुझे कोई विरला ही पहचान सकता है और मैं साधारण मनुष्य वृद्ध तन में आता हूँ, पर काया प्रवेश करता हूँ, मूढ़मती मनुष्य मुझे पहचान नहीं सकते. तर हे गीतेमध्येच दिलेलं आहे आणि म्हणूनच परमपिता परमात्मा म्हणजे शिवबाबांनी साधारण मनुष्य वृद्ध तनाचा आधार घेतला
आणि यांच्या शरीरात प्रवेश करून हे ज्ञान दिलं, ही ज्ञानगंगा वाहिली. भक्तीमध्ये ब्रह्मदेवाला 3 मुख दाखवलेले असतात. आता 3 मुख का दाखवलेले असतात? आता आपण बघतो कोणाला असतात का एवढे मुख? नसतात. परंतु एक सिम्बॉल म्हणून आहे, ते सिम्बॉलिक आहे, एक प्रतीक म्हणून आहे. कारण की परमपिता परमात्मा शिवबाबा ज्या 3 देवतांद्वारे रचना करतात, ब्रह्मा, विष्णू आणि शंकर, या 3 देवतांद्वारे रचना करतात आणि म्हणूनच त्रिमूर्ती ब्रह्मा असं म्हटलेलं आहे. ते 3 मुख ब्रह्मदेवाला दिलेली आहेत. आणि तुम्ही या चित्रामध्ये पाहतच आहात की इथे ब्रह्माबाबांना साधारण दाखवलेलं आहे. तर धोती कुर्ता घातलेला आहे, एक साधारण दाखवलेलं आहे. साधारण याच्यासाठीच दाखवलेलं आहे की सगळेच जण जर ओळखून घेतील की भगवान यांच्या शरीरामध्ये आले आणि त्यांनी सत्यगीता ज्ञान दिलं, तर मग काय होणार की सर्वच जण सत्युगामध्ये येऊन जातील. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की मूढ़मती मनुष्य मुझे पहचान नहीं सकते, कोई विरला ही मुझे पहचान सकते है. आता यांना साधारण का दाखवलेलं आहे? तर ते साधारणच होते, म्हणजेच काय की त्यांचं नाव दादा लेकराज होतं. लकी दादा म्हणून ते ओळखले जायचे. सिंध, हैदराबाद, कराचीमध्ये राहायचे. त्यावेळेस भारत आणि पाकिस्तान एकच होतं. लहानपणीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता आणि ते आपल्या काकांसोबत राहत होते. दादा लेकरास मोठे झाल्यावर हिऱ्यांचे व्यापारी बनले. फक्त आणि फक्त त्यांची जी प्रखर बुद्धी होती त्याच्याद्वारेच त्यांनी हिऱ्यांचा व्यवसाय सुरू केला आणि ते मोठे हिऱ्यांचे व्यापारी बनले. लहानपणापासूनच बाबांमध्ये असे संस्कार, दिव्य संस्कार दिसायचे, राजकुलोचित संस्कार दिसायचे, उदारचित खूप असे, आणि नारीबद्दल त्यांचं खूप रिस्पेक्ट होता. तर लहानपणापासूनच बाबांमधले ते संस्कार होते आणि भक्तीचे संस्कार तर खूपच होते. ते श्री नारायणची भक्ती करायचे. त्यांच्या पॉकेटमध्ये नेहमी नारायणचा फोटो असायचा किंवा त्यांची पेटी असो, जिथे धन ठेवायचे, कुठेही कपाटामध्ये, पेटीमध्ये नारायणचा फोटो असायचा. तर नारायणची भक्ती करायचे. त्यांच्या घरी सत्संग चालायचा. बाबांनी श्रीमद भगवद्गीतेचं अध्ययन केलेलं. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये 12 गुरु केले. तर 12 गुरु कशासाठी केले त्यांनी? तर त्यांनी याच्यासाठीच केलं की त्यांना परमेश्वराची खूप ओढ होती आणि त्यांना असं वाटायचं की हे गुरु मला परमेश्वराशी नक्कीच भेट घालून देतील. एकदा त्यांच्याकडे गुरु आलेले होते आणि ते गुरु प्रवचन करत होते आणि अचानक काय झालं की असं बाबांना ओढ झाली की कोणीतरी एक शक्ती आहे आणि ती ओढत आहे. आणि म्हणूनच ते तिथून उठले आणि त्यांच्या रूममध्ये ते गेले आणि त्यांच्या रूममध्ये, खोलीमध्ये गेले. तर तिथे त्यांच्या जो चेहरा होता आणि ती रूम होती एकदम प्रकाशित झालेली होती. त्यांच्या पाठोपाठ त्यांची सूनसुद्धा गेली की बाबा अचानक असं उठून का गेले? तर त्यांच्या सूनने पाहिलं की त्यांचा जो चेहरा होता तो एकदम तेजस्वी झालेला होता आणि त्यांच्या मुखातून शब्द उच्चारण झाले. ते असे होते, निजानंद स्वरूपम शिवोहम शिवोहम, ज्ञानानंद स्वरूपम शिवोहम शिवोहम, प्रकाश स्वरूपम शिवोहम शिवोहम. तर ही पहिली प्रवेशता जी होती परमपिता परमात्माची त्यांच्या शरीरात झालेली होती आणि त्यावेळेस बाबांचं वय 60 वर्ष होते. तर 60 वर्षामध्ये परमपिता परमात्माने त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश केला. तर हा पहिला साक्षात्कार परमपिता परमात्माचा होता. मी तुम्हाला आधीच सांगितलं की बाबांचे जे संस्कार होते ते एकदम रहेमदिल, उदारचित होते, दानी वृत्तीचे होते
आणि रोज ते सोनंसुद्धा दान करायचे. 2 तास भक्ती करणं हे त्यांचं फिक्स होतं. तर पहिला साक्षात्कार परमपिता परमात्माचा, परंतु त्यांना काही समजलं नाही. पुन्हा मग दुसरा साक्षात्कार शिवबाबांनी म्हणजे परमपिता परमात्माने करवला आणि तो होता विष्णू चतुर्भुजचा. तर मुंबईला हा साक्षात्कार झाला. तर ज्या वेळेस विष्णू चतुर्भुजचा साक्षात्कार झाला तर त्यावेळेस ते स्वरूप निघालं आणि त्यांच्यामध्ये सामावून गेलं आणि ते शब्द निघाले, अहम विष्णू चतुर्भुज ततत्वम. त्याचा अर्थ असा होतो की जैसा मैं हूँ मेरा ही स्वरूप तुम हो. तर हा दुसरा साक्षात्कार बाबांना झाला. मग तिसरा साक्षात्कार बाबांना जो झाला आणि तो होता विनाशाचा साक्षात्कार. त्या विनाशाच्या साक्षात्कारमध्ये दाखवलं शिवबाबांनी, ब्रह्माबाबांना दाखवलं की भारतामध्ये विनाश कसा होतो हे, विदेशामध्ये कसा विनाश होतो आहे. ते भयंकर दृश्य दाखवलं आणि ते भयंकर दृश्य पाहून बाबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. कारण की कुठे सुनामी होते, कुठे बॉम्ब्स पडतायत, तर कुठे काय होतं हे सर्व. आणि भारतामधला विनाश तर असा भयंकर होता की उपासमार आहे, खायला नाही आहे. तर हे सगळं दृश्य शिवबाबांनी ब्रह्माबाबाला ज्यावेळेस दाखवलं आणि त्यावेळेस ब्रह्माबाबा म्हटले की हे प्रभु बस कीजिए, अब मैं नहीं देख सकता, अपना कोई वो दिव्य स्वरूप दिखाइए. आणि याचंच वर्णन गीतेमध्ये आलेलं आहे की ज्या वेळेस अर्जुन ला संशय येतो की श्रीकृष्णचं कुठलं प्रभूचं रूप वेगळं आहे आणि त्यावेळेस अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की हे प्रभू आपका असली रूप दिखाइए. आणि त्यावेळेस श्रीकृष्णाने विराट रूपचं दर्शन दिलं होतं आणि त्यात म्हटलेलं आहे की हजारो सूर्यों से तेजोमय असं सांगितलेलं आहे. आणि मग की हे प्रभू अब बस कीजिए, अब मैं ये तेज सहन नहीं कर सकता. तर म्हणजेच काय की याच्यावरून आपल्याला क्लिअर होतं की ज्या वेळेस ब्रह्माबाबांना शिवबाबांनी विनाशाचा साक्षात्कार करवला त्यावेळेस बाबांच्या डोळ्यातून अश्रू पडत होते आणि बाबांनी सांगितलं की हे प्रभू बस कीजिए, अब कोई मुझे ऐसा आपका दिव्य स्वरूप दिखाइए. मग तेव्हा शिवबाबांनी चौथा साक्षात्कार ब्रह्माबाबांना करवला आणि तो म्हणजे एक नवीन दुनियाचा जी स्वर्गचा साक्षात्कार करवला की वरून परमधाममधून अशी जगमग जगमग करत स्टारसारखी ज्योती येत आहे आणि ते सर्व देवात्मा बनत जात आहे. असं सुंदर दृश्य दाखवलं की सगळे देवी देवता वरून येत आहेत आत्मा आणि ते सगळे देवी आणि देवता बनत आहेत आणि ज्यामध्ये सुखच सुख आहे, दुःख काय आहे हे माहिती नाही, अशी सुंदर दुनिया शिवबाबांनी साक्षात्कारमध्ये दाखवली. आणि त्यावेळेस ब्रह्माबाबांना सांगितलं की तुम उसके निमित्त हो, तुम्हें ऐसी नई दुनिया की स्थापना करनी है, तुम उसके निमित्त हो. तर तेव्हा बाबांना सांगितलं की तुम वही हो प्रजापिता ब्रह्मा. शास्त्रामध्ये सुद्धा गायन आहे की ब्रह्मदेवाने संकल्पाद्वारे सृष्टीची निर्मिती केली. आणि मग ब्रह्माबाबांनी त्यावेळेस निश्चय केला आणि त्यांना एकदम आतून वैराग्य आलं की जे काही मी ह्या डोळ्यांनी पाहत आहे ते सर्व नश्वर आहे, विनाशी आहे, या सृष्टीमध्ये विनाश होणार आहे हे नक्की आहे. आणि म्हणूनच त्यांनी काय केलं, आपलं तन मन आणि धन संपूर्ण ईश्वरीय सेवेमध्ये, ईश्वरीय कार्यामध्ये समर्पित करून दिलं. सुरुवातीला ओमचं उच्चारण व्हायचं आणि ज्या वेळेस ओम ध्वनी व्हायची तर बरेच जणांना साक्षात्कार व्हायचा, बरेच जण ध्यानमध्ये चालले जायचे.
बाबा खूप सिंपल होते, साधारण होते आणि राहिले सुद्धा साधारणच राहिले. बाबांनी प्रत्येक कर्म शिकवलं, फक्त मुखाने सांगितलं नाही, परंतु प्रत्येक कर्म करून दाखवलं बाबांनी. कुठलंही कार्य असो, ते धान्य साफ करायचं असो किंवा कपडे धुवायचे असणार, छोटंसं छोटं जे आपण कार्य करतो ते प्रत्येक कार्य बाबांनी करून दाखवलं. कुठे बाबांच्या घरी नोकर चाकर सर्व काही होते, एवढे मोठे बाबा हिऱ्यांचे व्यापारी होते, परंतु ज्या वेळेस शिवबाबांची प्रवेशता त्यांच्या शरीरात झाली तर बाबांनी प्रत्येक कार्य करून दाखवलं. आणि म्हणूनच म्हटलंय की बाबा एकदम साधारण होते. तर सुरुवातीला ओमचं उच्चारण चालायचं, ओम ध्वनी केली जायची आणि म्हणूनच ओम बाबा म्हणून बाबांना ओळखलं जायचं आणि ओम मंडली असं नाव दिलेलं होतं. तर जेव्हा भारत आणि पाकिस्तान एकत्र होते त्यावेळेस ओम मंडली म्हणून ओळखलं जायचं. परंतु 1950मध्ये सिंध, हैदराबाद, कराचीवरून जेव्हा भारतामध्ये शिफ्ट आले तर त्यावेळेस नाव बदललं गेलं आणि ते नाव म्हणजे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय असं नाव दिलं गेलं. तर बाबांनी निमित्त बनून एक बल एक भरोसा म्हणजेच कोण, शिवबाबा आहेत. आणि सुरुवातीला बाबांकडे जवळपास 380चा ग्रुप होता आणि त्यांना घेऊन माउंट आबूला आले. तर माउंट आबू जे आता मुख्यालय आहे, हेडक्वार्टर आहे, तर बाबा त्यांना घेऊन आले. तर बाबांनी इतकी सुंदर पालना सर्व मुलांना दिली, कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. घरामध्ये सुद्धा आपण जेव्हा राहतो तर काही ना काही आपल्याला कमी पडते किंवा पाहिजे तशी आपल्याला पालना नाही मिळत, परंतु बाबांनी एवढ्या 380 जणांना सांभाळलं, परंतु एकदम सुंदर पालना दिली. कारण की त्यांच्या मुखाद्वारे त्यांचे जेव्हा अनुभव ऐकलेले आहेत की जे आजपर्यंत आहे की ज्या वेळेस बाबा होते तर बाबांच्या वेळेसचे जे दादी आहेत तर दादींच्या तोंडून आम्ही जे काही अनुभव ऐकलेले आहेत तर त्यांनी सांगितलं की बाबांनी एवढी सुंदर पालना दिली, जे आमचे आई वडील होते किंवा आहेत तर ते सुद्धा देऊ शकत नाही, एवढी सुंदर पालना बाबांनी दिली होती. तर बाबांनी संपूर्ण जे कार्य निमित्त म्हणून केलं, कार्य शिवबाबांचं आहे, परमपिता परमात्माचं कार्य आहे असं समजून बाबांनी केलं. तर 18 जानेवारी 1993मध्ये बाबा संपूर्ण बनले, फरिश्ता बनले, अव्यक्त झाले आणि त्यांच्या आठवणीमध्ये माउंट आबू येथे शांती स्तंभ बनवला गेलेला आहे. तर आजही आपण जेव्हा जातो माउंट आबूला तर तिथे 4 धाम आहेत. बाबांची कुटिया आहे, बाबांचा कमरा आहे, हिस्ट्री हॉल आहे, शांतीस्तंभ आहे. तर हे 4 धाम प्रसिद्ध आहेत. जसं भक्ती मार्गामध्ये म्हटलं जातं की 4 धाम करायला पाहिजे, परंतु माउंट आबूला गेल्यानंतर ज्या वेळेस आपण बाबांच्या कुटियामध्ये, बाबांच्या कमरेमध्ये जातो, शांतीस्तंभ पुढे जातो, हिस्ट्री हॉलमध्ये जातो, तर हे 4 धाम आपण केलं म्हणजेच काय. आणि त्यातल्या त्यात असं म्हटलं जातं की जेव्हा माउंट आबूला कोणी जाऊन आलं तर त्याचं तीर्थ हे झालं. म्हणजेच काय की वेगळे काही 4 धाम करायची आवश्यकता नाही, कारण की म्हटलं हे सर्व तीर्थामध्ये महान तीर्थ आबू तीर्थ आहे आणि त्यात हे 4 धाम जिथे बाबा राहिलेत, बाबांची जी कर्मभूमी होती, ब्रह्मा बाबांची जी कर्मभूमी होती ते 4 धाम. तर बाबांनी कुटियामध्ये मुलांना बाबा पत्र लिहायचे, तर ती कुटिया, बाबांचा जो कमरा, तिथे जिथे बाबा राहायचे, आज जेव्हा आपण जातो तर खूप पॉवरफुल शक्तिशाली व्हायब्रेशन आपल्याला अनुभवायला येतात. आणि शांती स्तंभ जिथे बाबांचे अंतिम संस्कार केले गेले तर ते शांती स्तंभ तिथेही खूप शक्तिशाली व्हायब्रेशन आपल्याला जाणवतात. आणि त्या शांती स्तंभावर बाबांनी खूप सुंदर मेसेज संपूर्ण विश्वाला दिलेला आहे. तर त्या शांती स्तंभला ज्ञानस्तंभ, पवित्र स्तंभ आणि शांती स्तंभ आणि शक्ती स्तंभ असं सुद्धा म्हटलेलं आहे.
आणि म्हणूनच आपण शांतीस्तंभ पुढे जेव्हा उभं राहतो तर त्यावेळेस एक वेगळीच अनुभूती आपल्याला होते. 18 जानेवारी 1969ला बाबा अव्यक्त झाले आणि त्यांच्या आठवणीमध्ये शांतीस्तंभ बनवला गेलेला आहे. आणि म्हणूनच 18 जानेवारी हा जो दिवस आहे बाबांचा स्मृती दिवस म्हणून पाळला जातो. विश्वशांती दिवस त्याला म्हटलं गेलेलं आहे. आणि बाबांचा जो हिस्ट्री हॉल आहे तर तिथे जेव्हा बाबा साकारमध्ये होते तर साकारमध्ये असतानाचे सर्व जे काही फोटोज आहे, जे बाबांनी कर्म केलेले ते सर्व फोटो तिथे आहेत. आणि बाबा तिथे मुरली चालवायचे, परमात्माचे महावाक्य सांगायचे. तर त्या हिस्ट्री हॉलमध्ये आपण जेव्हा जातो तर त्यावेळेस असं वाटतं की प्रत्यक्ष बाबा आपल्याशी बोलतायत, आपल्याला काहीतरी सांगत आहे. तर प्रत्येक धामचं महत्त्व आहे. बाबांची कुटियाचं महत्त्व म्हणजे काय की आपण जेव्हा उदास होतो, निराश होतो, आपल्याला बोलायचं आहे तर कुटियामध्ये बाबांच्या कुटियात गेल्यानंतर, बाबांशी वार्तालाप केल्यानंतर, बाबांशी बोलल्यानंतर आपल्या प्रश्नाचे उत्तरं नक्कीच आपल्याला भेटतात. आणि बाबा आपली काही समस्या असेल तर त्या समस्याचं समाधान नक्कीच करतात. आणि बाबांचा जो कमरा आहे तर बाबांनी त्याचं महत्त्व हे सांगितलं आहे की ज्यावेळेस तुम्हाला बाबांसारखं बनायचं आहे तर त्यावेळेस नक्कीच तुम्ही बाबांच्या कमरेमध्ये या, की बाबांनी कसं शिवबाबांची आठवण केली आणि बाबांच्या आठवणीमध्ये बाबा कसे संपूर्ण बनले तर बाबांचा कमरा तो सांगतो आपल्यांना. आणि हिस्ट्री हॉल म्हणजे जेव्हा आपल्या मनामध्ये खूप निगेटिव्ह किंवा व्यर्थ विचार येत असतील तर त्यावेळेस आपण ज्यावेळेस मनबुद्धीद्वारे हिस्ट्री हॉलला आठवण घेणार तर हिस्ट्री हॉलमध्ये जे काही फोटो आपण पाहतोस तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये जे काही व्यर्थ चिंतन येतं तर व्यर्थच्या जागेवर आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागतो आणि व्यर्थ स्टॉप होते. नंतर शांतीस्तंभ, ज्यावेळेस आपल्याला शक्ती पाहिजे तर आपण शांतीस्तंभ पुढे उभं राहिल्यानंतर आपल्याला ते शक्तिशाली व्हायब्रेशन भेटतात. म्हणजेच शांतीस्तंभचं महत्त्व काय आहे तर शक्ती जर पाहिजे असेल तर शांतीस्तंभ पुढे जायचं. तर ज्यावेळेस तुम्ही माउंट आबूला जेव्हा जाणार तर नक्कीच हे 4 धामची यात्रा तुम्ही करायची. आणि ह्या 4 धामचं काय महत्त्व आहे हे स्मृतीमध्ये ठेवून तुम्ही त्या 4 धाम पुढे जायचं तर तुम्हाला खूप सुंदर अनुभूती होणार. तर असे ब्रह्मा बाबा जे दादा लेकराज म्हणून ओळखले जात होते आणि शिवबाबांची प्रवेशता जेव्हा त्यांच्या शरीरात झाली आणि शिवबाबांनी सांगितलं की दादा लेकराज नहीं लेकिन तुम वही ब्रह्मा हो, प्रजापिता ब्रह्मा हो, हे जेव्हा आठवण करून दिली आणि तुम्ही हो कि तुम्हें नई सृष्टि की स्थापना करनी है, तुम उसके निमित्त हो. आणि त्यावेळेस बाबांनी पूर्णपणे आपलं तन मन धन काय केलं समर्पित केलं आणि या ईश्वरीय कार्यासाठी स्वतःला झोकून दिलं आणि ते संपूर्ण फरिश्ता बनले, संपूर्ण बनले. तर आजसुद्धा बाबा आपल्यांना भेटतात. म्हणजेच बऱ्याच जणांना फरिश्ता स्वरूपामध्ये बाबांचा साक्षात्कार होतो किंवा एक साधारण धोती आणि कुर्ता सफेद वस्त्रधारीच्या रूपामध्ये सुद्धा बाबांचा बऱ्याच जणांना साक्षात्कार होतो. तर शिवबाबांनी यांच्याद्वारे स्थापनेचं दिव्य कार्य करून घेतलं. तर शॉर्टमध्ये मी तुम्हाला त्यांची जीवन कहाणी जी काय आहे ते शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं. परंतु बाबांची जीवन कहाणीचे 2 भाग बनलेले आहेत आणि ते तुम्ही नक्कीच वाचायला पाहिजे. त्याच्या सर्व बाबांच्या जीवन कहाणीबद्दल सांगितलेलं आहे. आता शंकर देवता जे आहेत त्यांच्याद्वारे जे दिव्य कर्तव्य शिवबाबा करून घेतात विनाशाचं, तर शंकर देवताबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती तर सांगितलेलीच आहे. आता विष्णू देवता जे आहेत तर त्यांच्याद्वारे पालनेचे कार्य शिवबाबा करून घेतात. आता विष्णू जे देवता आहेत, विष्णू चतुर्भुज असं म्हटलं जातं. तुम्ही चित्रामध्ये पाहतच आहात की 4 भुजा दाखवलेली आहेत.
तर असं कुठल्याही देवी देवतांना 4 भुजा नसतात. परंतु हे 4 भुजा म्हणजेच काय, की 2 लक्ष्मीच्या आणि 2 श्री नारायणच्या, 2 श्री लक्ष्मीच्या आणि 2 श्री नारायणच्या, म्हणून विष्णू चतुर्भुज दाखवलेला आहे. आणि 4ही भुजांमध्ये 4 अलंकार दाखवलेले आहेत. कमळाचं फूल आहे, शंख आहे, चक्र आहे आणि गदा आहे. आता हे 4 अलंकार 4 भुजांमध्ये का दाखवलेले आहेत? आता कमळाचं फूल बघा, चिखलात असतं, पण तरीसुद्धा ते कसं असतं, चिखलापासून अलिप्त असतं आणि सुंदर असतं. तर त्याचप्रमाणे आपल्याला या संसारात राहायचं आहे, संसाराचा त्यागसुद्धा करायचा नाही आहे, परंतु कमळाच्या फुलासारखं राहायचं आहे, अलिप्त राहायचं आहे. या संसारात राहून कमळाचं फूलसारखं पवित्र जीवन आपल्याला जगायचं आहे. आणि हेच कमळाचं फूल आपल्याला सांगत आहे. शंख म्हणजे काय, की शंख म्हणजेच काय, की शिवबाबांचा जो संदेश आहे विश्वाचा पूर्ण दिशामध्ये कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं सूचक म्हणजे काय आहे, शंख आहे. नंतर चक्र दाखवलेलं आहे. तर चक्र म्हणजेच काय, की म्हणतात की सुदर्शन चक्राद्वारे श्रीकृष्णाने असुरांचा संहार केला. परंतु ते सुदर्शन चक्र नाही, परंतु आहे स्वदर्शन चक्र. स्वदर्शन, की आता आपण स्वतःचं दर्शन करायला पाहिजे, स्वदर्शन. आणि शिवबाबांनी आपल्याला स्वतःचा परिचय करून दिला, स्वतःचं दर्शन करून दिलं. तर स्वतःचं दर्शन काय, की मी एक आत्मा आहे आणि त्याच्याही पुढे की मी आत्मा शांत स्वरूप आहे. तर बघा, कुठलाही व्यक्ती खूप क्रोध करत असणार आणि तो क्रोध करतोय आणि आपणही करायला लागलो तर का होणार, पण तो क्रोध करत आहे, त्याच वेळेस मी माझं चक्र यूज करायला पाहिजे. म्हणजेच काय, त्यावेळेस मला ही स्मृतीमध्ये पाहिजे की मी कोण आहे, मी एक आत्मा आहे आणि मी शांत स्वरूप आहे. आणि ज्या वेळेस आपण समोरचा व्यक्ती जेव्हा क्रोध करणार, आपण काहीच उत्तर देणार नाही, बोलणार नाही, तर ॲटोमॅटिक तो व्यक्ती काय होणार, शांत होणार. म्हणजेच काय, की स्वदर्शन चक्राद्वारे आपण काय करू शकतो, आपल्यामधले आसुरी संस्कार असतील किंवा इतरांमधले असतील तर ते सुद्धा आपण काढून टाकू शकतो. नंतर गदा. तर गदा जी म्हणजे आहे की 5 विकार जे आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, या 5 विकारांवर विजय मिळवण्याचं प्रतीक म्हणजेच काय आहे, गदा आहे. तर शिवबाबा म्हणतात की हे जे अलंकार आहे, तर हे जे अलंकार प्रॅक्टिकलमध्ये जो धारण करणार, तर ते काय बनणार, नर श्री नारायणसारखं बनणार आणि नारी श्री लक्ष्मीसारखे बनणार. आणि प्रत्येक नर नारी जेव्हा श्री लक्ष्मी श्री नारायणसारखे बनणार, तर या सृष्टीवर काय बनून जाणार, स्वर्ग. आणि त्याला स्वर्ग असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की स्वर्गामध्ये देवी आणि देवतांचं काय होतं, राज्य होतं. आता ताज दाखवलेला आहे, तर 2 ताज आहे. तर 2 ताज म्हणजे एक आहे प्युरिटीचा, पवित्रतेचा ताज, आणि दुसरा ताज आहे तो संपन्नतेचा ताज. कारण की स्वर्गामध्ये या दोन्ही गोष्टी असतात, पवित्रता पण असते आणि संपन्नता असते. आणि म्हणूनच हे जे अलंकार आहे, हे जे अलंकार आपण आता आपल्या वर्तमानमध्ये प्रॅक्टिकल लाईफमध्ये जेव्हा आपण धारण करणार, तर आपण सुद्धा देवी आणि देवतांसारखे नक्कीच बनू शकतो. की प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचं एम ऑब्जेक्ट आहे, लक्ष्य आहे, ते म्हणजे मनुष्यापासून देवी आणि देवता बनणं. तर मी तुम्हाला ते पुढे क्लिअर करणारच. ज्यावेळेस मी तुम्हाला विद्यालयाचा परिचय सांगणार, तर त्यावेळेस मी तुम्हाला क्लिअर करणार. तर तुम्हाला समजलंच असेल की परमपिता परमात्माचं दिव्य कर्तव्य, 3 देवतांद्वारे दिव्य कर्तव्य शिवबाबा करून घेतात. आणि ते 3 दिव्य कर्तव्य म्हणजेच काय, प्रजापिता ब्रह्मा बाबाद्वारे स्थापनेचं कार्य, शंकर देवताद्वारे विनाशाचं, कसल्या विनाशाचं, तर कलियुगी सृष्टीचा विनाश, आणि विष्णूद्वारा पालना, म्हणजे सत्ययुगी सृष्टीची स्थापना आणि कलियुगी सृष्टीचा विनाश आणि विष्णूद्वारा पालना. तर हे 3 दिव्य कर्तव्य निराकार शिवबाबा या 3 देवतांद्वारे
करून घेतात. तर तुम्हाला आजचा हा लेसन क्लिअर झालाच असेल. आता पुढचा लेसन मी तुम्हाला नेक्स्ट टाईम मी तुम्हाला क्लिअर करते. तोपर्यंत ओम शांती.